नमस्कार मंडळी, रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। मंडळी, आज मी बनवणार आहे अगदी घरच्या घरी 10 मिनिटांमध्ये अस्सल सातारी कंदी पेढे। हे कंदी पेढे बनवण्यासाठी या ठिकाणी मी अर्धा किलो खवा घेतला आहे। एकदम फ्रेश खवा आहे। आता हा खवा मध्यम आचेवरती भाजून घ्यायचा आहे। पाव किलो मध्ये एकदमच थोडे होतात पेढे, म्हणून या ठिकाणी मला थोडेसे जास्त बनवायचे होते, म्हणून मी अर्धा किलो खवा घेतला आहे। सुरुवातीला जरा कठीण असतो खवा, त्यामुळे व्यवस्थित फोडून घ्यायचा व हा खवा आता भाजून घ्यायचा आहे। साधारण 3 मिनिटांमध्ये व्यवस्थित खवा भाजला जातो। हा व्यवस्थित आता मेल्ट झालेला आहे। हा खवा आता सतत हलवत राहायचा आहे। खवा भाजत असताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की खवा सतत हलवत राहायचं। व्यवस्थित भाजला गेलेला आहे। कलर सुद्धा थोडासा त्याचा बदललेला आहे। साधारण व्यवस्थित खवा भाजण्यासाठी 3 मिनिटे लागतात, त्यापेक्षा जास्त वेळ लागत नाही। खवा व्यवस्थित भाजला गेलाय। आता या स्टेजला यामध्ये साखर टाकायची। 200 ग्रॅम साखर या ठिकाणी मी घेतलेली। अर्धा किलो खवा असेल तर 200 ग्रॅम साखर टाकायची। जर तुम्हाला कमी गोड हवं असेल तर थोडीशी कमी करू शकता साखर। फक्त 200 ग्रॅमला जास्ती टाकू नका, कारण नंतर जास्ती चिवट होतात पेढे, व्यवस्थित त्याचं पेढे बनले जात नाही। साखर सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। साखर विरघळल्यानंतर त्याचं सुद्धा पाणी तयार होतं। हे मिश्रण थोडंसं पातळ होतं, पण जेव्हा साखरेचं पाणी आटत येतं तेव्हा पुन्हा हे मिश्रण घट्ट होत येतं। सतत हलवत राहायचं। पेढे तयार करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की फक्त 10 मिनिटे लागतात हे पेढे तयार होण्यासाठी, त्यामुळं पेढे तयार करत असताना इथं दुसरं कोणतंही काम करायचं नाही। फक्त कंटिन्यू फोकस आपला फक्त पेढे तयार करण्याकडेच पाहिजे। कंटिन्यू सतत हलवत राहायचं, अजिबात गॅप पाडायचा नाही, नाहीतर खवा एका बाजूने जास्त डार्क होतो किंवा व्यवस्थित मग एकसारखा कलर येत नाही त्या पेढ्यांना। हा मिश्रण थोडंसं घट्ट होत आले, म्हणजे पॅनला चिकटत नाही, जरासं असं गोळा होतंय मिश्रण असं वाटलं की पेढ्यांचं मिश्रण असं तयार झालेलं आहे समजायचं। या ठिकाणी आता या स्टेजला गॅस बंद करायचा। हे मिश्रण एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेलं आहे। आता चमचेच्या साहाय्याने व्यवस्थित हलवून थंड करायचं आहे मिश्रण। सुरुवातीला खूप गरम असतं, त्यामुळं हाताला चटके बसू शकतात, त्यामुळं चमच्याच्या साहाय्याने थोडंसं थंड करायचं। तुम्हाला हे मिश्रण जरा पातळ वाटत असलं तरी सुद्धा थंड झाल्यानंतर घट्ट येतं, आणि जरी थंड झाल्यावर सुद्धा घट्ट आलं नाही तरी सुद्धा तुम्ही एक 10 ते 15 मिनिटं जर फ्रीजला ठेवलं तर व्यवस्थित घट्ट येतं। पेढे व्यवस्थित त्याचे तयार करता येतात। या ठिकाणी मी स्वादासाठी म्हणून थोडीशी वेलची पूड टाकलेली आहे। हाताने आता व्यवस्थित मी मिक्स करून घेते। सुरुवातीला जेव्हा गरम असतं मिश्रण तेव्हा थोडंसं हाताला चिकटतं किंवा प्लेटला सुद्धा चिकटतं, पण जेव्हा हे मिश्रण पूर्ण थंड होतं तेव्हा अजिबात हाताला किंवा प्लेटला सुद्धा चिकटत नाही। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पूर्ण मिश्रण थंड झालेलं आहे। आता मी हाताने व्यवस्थित हे एकजीव करून घेतलेलं आहे। हाताला अजिबात चिकटलेलं नाही किंवा प्लेटला सुद्धा अजिबात चिकटत नाही, म्हणजे आता याचे पेढे आपण बनवू शकतो। एक सारखं मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर आता याचे पेढे तयार करून घेऊया। हे पेढे बनवण्याचं खास कारण म्हणजे माझ्या मुलीचा ITS एक्झाम मध्ये जिल्ह्यात 7वा क्रमांक आलेला आहे, त्यासाठी मी हे पेढे बनवलेले आहेत। पेढे बनवायला थोडासा उशीर झालेला आहे, पण तिला माझ्याच हातचे पेढे खायचे होते घरी बनवलेले, म्हणून तिच्या आनंदासाठी मी हे पेढे बनवलेले आहेत। अशा प्रकारे आता सर्व पेढे बनवून घ्यायचे। अगदी कलर सुद्धा व्यवस्थित आलेला आहे, बरोबर आहे आपला, जसे सातारी कंदी पेढे असतात तसाच कलर आलेला आहे। या ठिकाणी सर्व पेढे मी बनवून घेतलेले आहेत, आणि पेढ्यांना थोडीशी डिझाईन काहीतरी वेगळं म्हणून मी या ठिकाणी आपली तळणीची जी झारी असते त्या झारीच्या साहाय्याने थोडीशी डिझाईन यामध्ये केलेली आहे। तळ हातावरती हा पेढा घेऊन वरून झारीने थोडंसं प्रेस केलं की बघा किती छान डिझाईन दिसते। एकदम मार्केटमधून विकत आणल्यासारखे पेढे दिसत आहेत। हे पेढे जर तुम्ही घरी पाहुण्यांना वगैरे बनवून नेणार असाल तर कुणाला पटणार सुद्धा नाही की तुम्ही हे घरी बनवलेले पेढे आहेत। एवढे त्याची चव सुद्धा एवढी छान आहे आणि दिसायला सुद्धा खूप सुंदर पेढे दिसतात।
या ठिकाणी तयार आहेत आपले अस्सल सातारी कंदी पेढे। रेसिपी नक्की एकदा ट्राय करून पहा व कमेंट करून सांगा। चॅनेलला जर